मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ शिपाई हमाल फराज चालक लिपिकचा जे विद्यार्थी मिळवणं पेपर झालेला आहे। तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी घेऊन आलो। तर पहा विद्यार्थी मिळवणं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ शिपाई हमाल फराज चालक लिपिकचा जो रिझल्ट आहे तर रिझल्ट जे विद्यार्थी मिळवणं लवकरच या ठिकाणी लागत आहे। तर मी तुम्हाला तारीख सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठचा शिपाई हमाल फराज चालकचा लिपिकचा या ठिकाणी जे रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं यावर्षी जो कडाबा हा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठचा कमी या ठिकाणी जाणार आहे। जे काही शिपाई हमाल फराजचा पद आहे, चालकचा पद आहे, लिपिकचा पद आहे, कडाब यावर्षी कमी या ठिकाणी जाणार आहे आणि त्याचे सुद्धा मी तुम्हाला काही कारण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याचबरोबर आपल्याला बोनस मार्क सुद्धा या ठिकाणी भेटणार आहे। तर सर्वांचे जे विद्यार्थी मिळवणं मार्क या ठिकाणी वाढणार आहे। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये शिपाई हमाल फराज चालक लिपिकमध्ये सर्वांचे मार्क या ठिकाणी वाढणार आहे। त्याचं सुद्धा कारण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे। कट ऑफ किती जाणार आहे, सेफ झोन काय आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ शिपाई हमाल फराज चालक लिपिक त्याचबरोबर चालक या भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये तुम्ही कोणत्या पदामध्ये फॉर्म भरला आहे आणि तुम्हाला किती मार्क या ठिकाणी पडलेले आहेत, जसं चालकमध्ये, लिपिकमध्ये, शिपाई हमाल फराजमध्ये तुम्हाला किती मार्क या ठिकाणी पडलेले आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून एक अंदाज आपल्याला लागणार आहे की कितीच्या रेशोनं मुलांना मार्क आहे, कितीच्या रेशोनं मुलांना मार्क या ठिकाणी पडलेले आहे कोणकोणत्या पदामध्ये। तर हा काही अंदाज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून लागणार आहे। तर पहा यावर्षी जे विद्यार्थी मिळवणं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठचं जे आहे जो कडाब आहे तर हा जे विद्यार्थी मिळवणं कमी जाणार आहे। त्याचं जे दोन कारण आहे ते म्हणजे पहिली गोष्ट जागा यावर्षी जास्त आहे आणि एकाच 15च्या रेशोने ते पूर्व पास या ठिकाणी केले जाणार आहे। दुसरी गोष्ट जे विद्यार्थी मिळवणं प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये जे विद्यार्थी मिळवणं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये शिपाई हमाल फराज चालक लिपिक ह्या कोणताही पेपर असो तर त्यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं 3 ते 4 असे प्रश्न आले, कन्फ्यूज करणारे प्रश्न त्यांनी टाकलेले आहे आणि त्याचबरोबर ते विद्यार्थ्यांचे चुकलेले आहे। तर त्याचे जे विद्यार्थी मिळवणं आपल्याला मार्क या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की कन्फ्यूज करणारे या ठिकाणी प्रश्न यामध्ये परीक्षेला विचारले गेले होते, लक्षात ठेवा। तर आपले मार्क या ठिकाणी वाढणार आहे। तर 3 ते 4 प्रश्न असे होते जे कन्फ्यूज करणारे होते, त्याचं उत्तर नाही निघे, म्हणजे कन्फ्यूज करणारे त्यांनी ते प्रश्न त्या ठिकाणी टाकले होते। तर ते चुकीचे प्रश्न आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि ते मुलांपासून या ठिकाणी चुकलेले आहे। तर नक्की तुमचे 3 ते 4 मार्क या ठिकाणी वाढणार आहे। तर आपल्याला आशा या ठिकाणी सोडायची नाही आहे। मी जो तुम्हाला कडाब या ठिकाणी सांगणार आहे त्यापेक्षा जरी तुम्हाला 3 ते 4 मार्क कमी असेल तरी सुद्धा आशा तुम्ही सोडू नका, कारण की तुमचे 3 ते 4 मार्क बोनस या ठिकाणी वाढणार आहे, कारण की कन्फ्यूज करणारे प्रश्न त्यांनी पेपरमध्ये टाकले होते, लक्षात ठेवा, ठीक आहे। ते सुद्धा त्यांच्या निदर्शनात आलेला आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये शिपाई हमाल फराजचं पद आहे, चालकचं पद आहे, लिपिकचं पद आहे। तर यावेळी जे विद्यार्थी मिळवणं कडाब या ठिकाणी कमी जाणार आहे आणि जास्त विद्यार्थी यावेळेस बोलावले जाणार आहे। आपण यामध्ये लिपिक पदामध्ये जर पाहिलं तर 1332 जागा लिपिकमध्ये आहे आणि एकाच 15च्या रेशोने जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जवळपास 19,500 ते 20,000 पोरं त्या ठिकाणी पेपरमध्ये पास केले जाणार आहे। त्यामुळे कडाब डाऊन या ठिकाणी जाणार आहे लिपिकचा। त्याचबरोबर चालकमध्ये जर आपण पाहिलं, चालकमध्ये जे विद्यार्थी मिळवणं जवळपास 56 जागा होत्या आणि एकाच 15च्या रेशोने जर आपण पाहिलं तर जवळपास 550-600च्या आसपास या ठिकाणी पोरं पास केले जाणार आहे। होऊ शकते की चालकमध्ये थोडाफार कडाब थोडाफार जास्त जाऊ शकते एखाद्या मार्कानं, ठीक आहे, एखाद्या मार्कानंच, कारण की जागा कमी आहे चालकच्या, ठीक आहे। त्यानंतर आपण जर या ठिकाणी पाहिजे शिपाई हमाल फराजचं पद आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये। तर शिपाई हमाल फराजमध्ये ज्या जागा आहे 887 जागा आहे आणि एकाच 15च्या रेशोने जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 13,500 ते 14,000 विद्यार्थी पास केले जाणार आहे। तर हे काय कारण आहे या ठिकाणी कडाब कमी या ठिकाणी जाण्याचं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर
त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा शिपाई हमाल फरज चालक लिपिकचा कडाप कधी लागणार आहे, रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे, कारण की या आन्सर घेऊन या ठिकाणी एखादा महिना या ठिकाणी होत येऊन आला, अजूनही या ठिकाणी रिझल्ट लागलेला नाही आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा मी तुम्हाला आताच सांगून देतो, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये शिपाई हमाल फरज चालक लिपिकचा जो रिझल्ट आहे, जो कडाबा आहे, तर हा जे विद्यार्थी म्हणून लवकरच आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। एक लक्षात ठेवा, तर 7 जून 2026च्या अंदर आपल्याला रिझल्ट पाहायला भेटणार आहे। तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे, एक लक्षात ठेवा। तर 7 जूनच्या अंदर आपल्याला या ठिकाणी मेरिट लिस्ट कडाप या ठिकाणी पाहायला आपल्याला भेटणार आहे, रिझल्ट लागणार आहे, एक लक्षात ठेवा। तर 7 जूनच्या अंदर रिझल्ट लागण्याचे पुरेपूर चान्सेस या ठिकाणी बनत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये शिपाई हमाल फरज चालक लिपिकचा कडाप किती जाणार आहे, सेफ झोन काय, ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगून देतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, लिपिकचं पद आहे, लिपिकमध्ये 1332 जागा आहे आणि यामध्ये कडाप थोडाफार कमी पाहायला भेटणार आहे। 1332 जागा आहे आणि एकाच 15च्या रेशोने जर आपण पाहिलं 19.5 ते 20,000च्या आसपास पोरं त्या ठिकाणी लिपिक पदामध्ये बोलावले जाणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये। तर पेपर हा लिपिक पदाचा जो पेपर हा 90 मार्काचा झाला होता, 90 पैकी तो कडाप या ठिकाणी जाणार आहे, तर जवळपास 55 ते 60च्या दरम्यान कडाप या ठिकाणी जाणार आहे, एवढा काही सेफ झोन असणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा, ठीक आहे। तर ज्यांनी सुद्धा लिपिकचा पेपर दिला आहे, लिपिकमध्ये फॉर्म भरला असेल, 90 पैकी जर तुम्हाला 55 ते 60च्या दरम्यान जर मार्क असेल तर एवढा काही कडाप जाणार आहे, एवढं काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे, एवढा काही सेफ झोन असणार आहे, एवढं काही कडाप या ठिकाणी जाणार आहे, कारण की लिपिकचा जो कडाप हा कमी जाणार आहे, कारण की जागा जास्त आहे आणि एकाच 15च्या रेशोने जर आपण पाहिलं तर जास्त विद्यार्थी पास केले जाणार आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे कडाप या ठिकाणी कमी आपल्याला पाहायला भेटणार आहे, 19.5 ते 20,000च्या आसपास पोरं या ठिकाणी बोलवू शकते, ठीक आहे, अंदाज आहे, ठीक आहे। तर जवळपास या ठिकाणी 55 ते 60च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी चालकचं पद आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये। तर चालकचा जो पेपर हा 20 मार्कासाठी झाला होता, तर 20 पैकी तो कडाप या ठिकाणी जाणार आहे चालकचा, तर तो जाणार आहे या ठिकाणी जवळपास 13 ते 16च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। 13 ते 16च्या दरम्यान जे विद्यार्थी म्हणून आपल्याला मार्क असेल तर एवढा काही सेफ झोन आहे, एवढा काही कडाप जाणार आहे। जो काही चालकचं पद आहे 20 पैकी तो कडाप जाणार आहे, 13 ते 16च्या दरम्यान आपल्याला कडाप आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, एवढा काही सेफ झोन असणार आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये जे शिपाईचा पद आहे, शिपाईचा कडाप किती जाणार आहे, तर पहा शिपाईचा जो पेपर हा 30 मार्काचा झाला होता, 30 पैकी तो कडाप जाणार आहे, तर तो जाणार आहे या ठिकाणी 19 ते 23च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये जे काही हमालचा पद आहे, हमालचा जो कडाप जाणार आहे 30 पैकी तो कडाप जाणार आहे हमालचा, तर तो जाणार आहे या ठिकाणी 30 पैकी जवळपास 19 ते 23च्या दरम्यान आपल्याला पाहायला भेटणार आहे। त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये जे काही फराजचा पद आहे, फराजचा जो कडाप जाणार आहे 30 पैकी 30 मार्काचा पेपर झाला होता फराजचा, 30 पैकी तो कडाप जाणार आहे, तर तो जाणार आहे या ठिकाणी जे विद्यार्थी म्हणून 19 ते 23च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे, एवढा काही सेफ झोन या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एवढा काही सेफ झोन असणार आहे। तर आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये पेपर झाल्यावर जे विद्यार्थी मित्रांनो पुढची सुद्धा प्रक्रिया आपली असणार आहे, जे पण विद्यार्थी पेपर पास झाले त्यांच्यासाठी पुढची प्रक्रिया असणार आहे। जसं शिपाई हमाल फराजमध्ये जर पाहिलं 30 मार्काचा पेपर आहे, 10 मार्काची त्यांची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाणार आहे, 10 मार्कासाठी मुलाखत घेतली जाणार, 50 पैकी मेरिट लागणार आहे, अशा प्रकारे निवड प्रक्रिया असणार आहे, प्रत्येक पदामध्ये वेगवेगळ्या। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी तर समजा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद।